नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करणार आहोत मागचाच टॉपिक। मागच्या व्हिडिओमध्ये आपण सुरू केलं आहे डिस्कशन फंक्शन्स वर। पायथॉन मध्ये फंक्शन्स म्हणजे काय हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं। फंक्शनची गरज कशासाठी असते हे आपण बघितलं। फंक्शन डिफाइन कसे करतात, म्हणजे फंक्शन जेव्हा प्रोग्रामरला लिहायचे आहे, तुम्हाला जर लिहायचं आहे तर ते कसे लिहितात त्याचा सिंटॅक्स आपण बघितला। त्याच्यानंतर ते फंक्शन जर वापरायचं असेल तर ते फंक्शन कॉल करावं लागतं, तर ते फंक्शन कॉलिंग म्हणजे काय ते आपण बघितलं। आणि त्यासोबतच फंक्शन मध्ये आपण एखादी व्हॅल्यू रिटर्न सुद्धा करू शकतो, ज्याचा वापर आपण पुढच्या प्रोग्रामिंगच्या कोड मध्ये वापरू शकतो। एखादी व्हॅल्यू एखाद्या फंक्शनने रिटर्न केलेली ती आपण वापरू शकतो। तर रिटर्न स्टेटमेंट कसं आपण लिहितो हे सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं। त्यानंतर आपण त्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये हे सगळं बघितलं होतं। आणि लेटेस्ट जो मागचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण काही एक्सरसाइज प्रॉब्लेम्स बघितले, काही प्रोग्राम्स आपण लिहून बघितले फंक्शनच्या सहाय्याने, राईट। आजच्या व्हिडिओमध्ये आपण फंक्शनलाच कंटिन्यू करत आहोत। फंक्शन बद्दल अजून काही इन्फॉर्मेशन आज आपण गेन करणार आहोत, तुम्ही गेन करणार आहात। तर काय काय इन्फॉर्मेशन आहेत चला बघूया। तर फंक्शन हे फर्स्ट क्लास ऑब्जेक्ट्स आहेत, राईट। हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे, इंटरेस्टिंग आहे। फर्स्ट क्लास ऑब्जेक्ट्स म्हणजे काय, इन शॉर्ट फंक्शन जे आहे ते ऑब्जेक्ट्स आहेत। फंक्शन्स आर नथिंग बट एन ऑब्जेक्ट्स। मी तुम्हाला यापूर्वीही सांगितलं होतं की पायथॉन मध्ये एव्हरीथिंग जे काय आहे ते सगळं काही ऑब्जेक्टच आहे। इंटिजर, फ्लोट, राईट, त्याच्यानंतर स्ट्रिंग्स, डिक्शनरीज, टपल, सेट, एव्हरीथिंग व्हॉट एव्हर यू कॉल, एव्हरीथिंग इज अन ऑब्जेक्ट। तर फंक्शन त्याला काही एक्सेप्शन नाहीये, राईट। फंक्शन इज नॉट एन एक्सेप्शन फॉर दॅट। फंक्शन इज ऑल्सो एन ऑब्जेक्ट। फंक्शन हे सुद्धा एक ऑब्जेक्ट आहे। ऑब्जेक्ट म्हणजेच काय, मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा आपण पायथॉनला नुकतीच सुरुवात केली होती तेव्हा व्हेरिएबल म्हणजे काय हे सगळं डिस्कशन आपण जेव्हा करत होतो, राईट। लेट्स से ए इज द व्हेरिएबल। आता ए मध्ये आपण एखादी व्हॅल्यू स्टोअर करणार आहे। लेट्स से मी 1 असाइन केला, ए ला 1 असाइन केला, म्हणजे ए या व्हेरिएबल मध्ये 1 हे व्हॅल्यू मी काय केली, स्टोअर केली। किंवा दुसऱ्या वाक्यात जर सांगायचं झालं तर 1 हा मी स्टोअर केला किंवा असाइन केला ए ला, 1 हा असाइन केला ए ला। तर मी टाइप ऑफ ए जर चेक केलं आणि त्याला जर प्रिंट केलं तर ते काय लिहून येतं, क्लास, क्लास इंटिजर। तेच जर मी दुसरा व्हेरिएबल घेतला बी आणि त्याला असाइन केलं मी लेट्स से एक व्हेरिएबल, लेट्स से अ नेम मनीष, आणि याचा जर टाइप मी चेक केला, आता टाइप मध्ये बी मध्ये मी काय सेव्ह केलंय किंवा स्टोअर केलंय, स्ट्रिंग स्टोअर केली, राईट। मग टाइप ऑफ बी जर बघितला, डेटा टाइप जर बघितला याचा, तर तो काय येणार आहे, स्ट्रिंग येणार आहे। आणि स्ट्रिंग इज नथिंग बट द क्लास, राईट। आणि क्लास मध्ये सगळे काय आहेत, ऑब्जेक्ट, राईट। सो एव्हरीथिंग इज ऑब्जेक्ट इन अ पायथॉन। तर जसं आपण एखादा डेटा टाइप, तो स्ट्रिंग असो किंवा इंटिजर असो किंवा फ्लोट असो, इवन एखादा व्हेरिएबल एलएसटी नावाचा आपण क्रिएट केला आणि त्याला आपण काय केली, असाइन एक लिस्ट केली, लिस्ट असाइन केली, डिक्शनरी असाइन केली, व्हॉट एव्हर जे काय असेल ते। तर आपण काय करतो, एक पर्टिक्युलर डेटा टाइप आपण त्या व्हेरिएबलला असाइन करतोय, राईट। सो इट इज अ लिस्ट डेटा टाइप, किंवा हा जो डेटा टाइप आहे हा लिस्ट क्लासचा आहे, किंवा तुम्ही असं म्हणतात की हा जो ऑब्जेक्ट आहे तो लिस्ट क्लासचा आहे। हा जो ऑब्जेक्ट आहे बी, हा जो ऑब्जेक्ट आहे तो स्ट्रिंग क्लासचा आहे। ए हा जो ऑब्जेक्ट आहे तो फ्लोट क्लासचा आहे। सो एव्हरीथिंग इन पायथॉन इज एन ऑब्जेक्ट, ठीक आहे। सो ऑब्जेक्ट म्हणजे काय हे तर तुम्हाला ऑलरेडी माहितीच होतं। सो आज आपण काय म्हणतोय की फंक्शन शिकल्यानंतर आपण हे म्हणतोय की फंक्शन्स आर नथिंग बट एन ऑब्जेक्ट्स इन द पायथॉन। फंक्शन हे सुद्धा काय ऑब्जेक्ट्सच आहेत। म्हणजेच काय, एखादं फंक्शन तुम्ही डिफाइन केलं, लेट्स से तुम्ही डिफाइन केलं डेफ
ऍडिशन नावाचं फंक्शन डिफाईन केलं. ऍडिशन ज्याच्यात तुम्ही दोन नंबरची ऍडिशन करताय. मग तुम्ही दोन व्हेरिएबल याला दिले एक्स आणि वाय. ठीक आहे. आणि तुम्ही काय करतायत रिटर्न मध्ये हे फंक्शन रिटर्न मध्ये तुम्हाला काय करून देणार आहे एक्स प्लस वाय करून देणार आहे. एक्स आणि वाय ची ऍडिशन करून देणार आहे. सो हे फंक्शन आहे. या फंक्शनला जर मला कॉल करायचं आहे तर मी कसं कॉल करणार ऍडिशन. त्या फंक्शनचं नाव लिहिणार ब्रॅकेटमध्ये एक्स ह्या पॅरामीटरला एक आर्ग्युमेंट किंवा एक व्हॅल्यू मी सप्लाय करणार लेट्स से 10 कॉमा वाय ला मी एक आर्ग्युमेंट सप्लाय करणार लेट्स से 2 राईट. आता याचं जे आउटपुट येणार आहे मित्रांनो याचं जे आउटपुट येणार आहे दॅट आउटपुट विल बी 12 10 प्लस 2 राईट. इथे फंक्शनला कॉल केलं. फंक्शननी काय केलं एक्स मध्ये 10 व्हॅल्यू स्टोअर केली वाय मध्ये 2 व्हॅल्यू स्टोअर केली आणि एक्स प्लस वाय केलं आणि ते रिटर्न केलं. एक्स प्लस वाय 10 प्लस 2 12 रिटर्न केला. आता हा जो 12 आहे हा मला स्टोअर करायचा आहे राईट. हा जो व्हॅल्यू 12 आहे राईट ही जी व्हॅल्यू 12 आहे ही मला स्टोअर करायची आहे. तर कशात स्टोअर करणार ऑफकोर्स व्हेरिएबल मध्ये. जसं 1.5 स्टोअर केला ए या व्हेरिएबल मध्ये मनीष हे नाव स्टोअर केलं बी या व्हेरिएबल मध्ये. तसंच ऍडिशन या फंक्शनचं जे आउटपुट आहे ते जर मला स्टोअर करायचं असेल तर ते एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करावं लागेल आणि मी तो व्हेरिएबल म्हटलं की सी आणि याला असाइन केलं. सी ला मी असाइन काय केलंय फंक्शन. फंक्शन हे सी ला असाइन केलंय. सो व्हॉट इज सी ओव्हर हिअर राईट. सी इज नथिंग बट दी फंक्शन. फंक्शन आपण सी ला असाइन केलेलं आहे राईट. सो फंक्शन ऍडिशन या फंक्शनचे जे आउटपुट आहे ते सी मध्ये काय होणार आहे स्टोअर होणार आहे. सो वी हॅव असाइन द फंक्शन टू अ व्हेरिएबल. आपण फंक्शन व्हेरिएबलला असाइन करू शकतो राईट. तेच आपण इथे लिहिलेलं आहे. इफ यू सी इट इज पॉसिबल टू असाइन अ फंक्शन टू अ व्हेरिएबल. फंक्शन एका व्हेरिएबलला असाइन आपण करू शकतो जे मी तुम्हाला इथे दाखवलं. तर इथे काय होणार आहे C is equal to addition of 10 and 2 हे केल्यानंतर तुम्ही प्रिंट करा C. यू प्रिंट C. याचा आउटपुट काय असणार आहे 12. C मध्ये 12 हा स्टोअर झालेला आहे. सो इथे आपण फंक्शन हे असाइन केलं एका व्हेरिएबलला. ठीक आहे. जसं लिस्ट असाइन केली एका व्हेरिएबलला. सो हा ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट असाइन केला व्हेरिएबलला. हा ऑब्जेक्ट असाइन केला व्हेरिएबलला. हा ऑब्जेक्ट असाइन केला व्हेरिएबलला. एव्हरीथिंग इज ऑब्जेक्ट इन अ पायथॉन. हा ऑब्जेक्ट असाइन केला व्हेरिएबलला. हा ऑब्जेक्ट म्हणजे काय इथे फंक्शन आहे. आय होप तुम्हाला कळालं असेल. सेकंड स्टेटमेंट काय बघा. इट इज पॉसिबल टू डिफाईन वन फंक्शन इनसाइड अनदर फंक्शन राईट. हे आपण कदाचित मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंय जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो बेस्ड ऑन फंक्शन. प्रोग्राम लिहित होतो फंक्शनचा वापर करून. त्यामध्ये कदाचित आपण हे बघितलेलं आहे की एक फंक्शन मध्ये आपण दुसरं फंक्शन डिफाईन करू शकतो. म्हणजे फंक्शन मध्ये फंक्शन. फॉर एक्झाम्पल आपण एक फंक्शन डिफाईन केलेलं ऑलरेडी डेफ ऍडिशन एक्स कॉमा वाय. ठीक आहे. हे फंक्शन आपण डिफाईन केलंय. याच्यामध्ये अजून एक फंक्शन आपण डिफाईन करू डेफ येस ऑड इवन कॅल्क्युलेटरचं फंक्शन. ऑड इवन फंक्शन. ठीक आहे. ऑड इवन फंक्शन. ठीक आहे. ऑड इवन फंक्शन आपण डिफाईन केलंय आणि याच्यामध्ये आपण देणार आहोत त्याच व्हॅल्यू जे आपण ऍडिशनला दिलंय एक्स कॉमा वाय. लेट्स डू वन थिंग. ऍडिशन सी इज इक्वल टू एक्स प्लस वाय असं केलं आपण. ठीक आहे. सी इज इक्वल टू एक्स प्लस वाय असं केलंय. सो सी मध्ये आपण स्टोअर केली आहे एक्स आणि वाय ची समेशन. आता आपण काय करणार या सी चा स्क्वेअर करायचा. आपल्याला काय करायचंय सी चा स्क्वेअर करायचा आहे. मग आता काय करणार एक फंक्शन आपण डिफाईन करणार डेफ राईट. इथे डेफ करणार स्क्वेअर. स्क्वेअर नावाचं फंक्शन आपण डिफाईन करतोय आणि त्याला इनपुट आपण देतोय सी कोलन. त्याला इनपुट आपण देतोय सी आणि हा काय रिटर्न करणार डेफ स्क्वेअर फंक्शन काय रिटर्न करणार
इट विल रिटर्न C मल्टिप्लाइड बाय C. C मल्टिप्लाइड बाय C म्हणजे C चा स्क्वेअर. सो फंक्शन मध्ये फंक्शन आपण डिफाइन केलंय. ठीक आहे. अजून एक तुम्हाला एक्झाम्पल देतो. डेफ फुल नेम, डेफ फुल नेम इथं देऊया आपण फर्स्ट कॉमा लास्ट व्हेरिएबल्स. ठीक आहे. फर्स्ट कॉमा लास्ट. ह्याच्यामध्ये हा काय करणार, नथिंग इट विल डू. इथे काय करायचं नाही आपल्याला, किंवा करूया आपण इथे ना फुल नेम लिहूया. एफ नेम, एफ अंडरस्कोर नेम इज इक्वल टू फर्स्ट प्लस स्पेस प्लस लास्ट. ठीक आहे. म्हणजे आपण काय करूया, फर्स्ट मध्ये एक नाव टाकणार युजर, फर्स्ट व्हेरिएबलला ते असाइन होणार, कॉमा करून दुसरं नाव टाकणार सरनेम, ते लास्ट या व्हेरिएबलला असाइन करणार. आणि फुल नेम मध्ये काय येणार, फर्स्ट नेम म्हणजे लेट्स से फर्स्ट नेम आहे मनोज, लास्ट नेम आहे सोनवणे. सो फर्स्ट नेम मध्ये मनोज प्लस स्पेस सोनवणे असं फुल नेम हा फंक्शन आपल्याला देणार. राईट. दिस फंक्शन विल गिव्ह अस द फुल नेम. एफ नेम मीन्स फुल नेम. तर फुल नेम म्हणजे काय, फर्स्ट नेम आणि लास्ट नेमचं कॉन्कॅटिनेशन. आता इथे आपण काय करतो, स्ट्रिंगला कॉन्कॅटिनेट करतो, ऍड करतो. ठीक आहे. सो फर्स्ट आणि लास्ट मध्ये आपल्याला स्पेस पाहिजे म्हणून इथे आपण स्पेस टाकलेला आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, हॅलो मनोज सोनवणे असं प्रिंट करायचं फंक्शन बनवायचं आहे. त्या फंक्शनने काय रिटर्न करायला पाहिजे किंवा प्रिंट करायला पाहिजे, हॅलो मनोज सोनवणे. तर मनोज सोनवणे ते इथे आलं. ठीक आहे. आता हॅलो मनोज सोनवणे प्रिंट करायसाठी आपण काय करणार, अजून एक फंक्शन, फंक्शन मध्ये फंक्शन, या फंक्शन मध्ये अजून एक फंक्शन डिफाइन करणार आणि त्या फंक्शनला नाव देणार ग्रीट. आणि याच्यामध्ये आपण घेणार आहे एफ नेम, दॅट इज फुल नेम. ठीक आहे. एफ नेम आपण इथे घेतलं, एफ नेम घेतलं, कोलन दिले आणि इथे हा काय करणार, प्रिंट करणार. दिस विल प्रिंट व्हॉट इट विल प्रिंट, हॅलो हॅलो कॉमा एफ नेम. हॅलो एफ नेम. आता हे जर एक्झिक्यूट करायचं असेल तर कसं, याचं एक्झिक्युशन कसं होणार ते बघूया. आता समजा या फंक्शनला मला कॉल करायचंय. सो व्हॉट आय विल राईट, फुल नेम, आय विल कॉल द फंक्शन फुल नेम. ठीक आहे. फुल नेम फंक्शन कॉल केलंय आणि इथे मी दिलं फक्त काय, एफ फर्स्ट नेम. फर्स्टला ऍक्च्युली फर्स्टला असाइन करणार आहे आपण नाव, लेट्स से राहुल, कॉमा लास्टला असाइन करणार नाव लेट्स से पाटील. ठीक आहे. अँड इफ यू प्रिंट इट, याचं जर आउटपुट बघितलं तर तो काय प्रिंट करणार आहे, दिस हॅलो राहुल. आता एफ नेम मध्ये काय आहे, राहुल प्लस स्पेस स्पेस प्लस लास्ट नेम. सो राहुल स्पेस पाटील, हॅलो राहुल पाटील असं. ठीक आहे. म्हणजे ग्रीटचं काम काय आहे की हा जो व्हेरिएबल आलाय त्याच्या आधी हॅलो वर्ड हा लावणं, इथे जे काय असेल त्याच्या आधी हॅलो लावणं आणि त्याच्यानंतर व्हॉट एव्हर यू आर हॅव्हिंग विद इन दिस पॅरेंथेसिस, या पॅरेंथेसिस मध्ये जे आहे ते इथे येणार आहे, त्याच्या आधी काय लागणार आहे, हॅलो. राईट. आणि हे पॅरेंथेसिस मध्ये एफ नेम हे कुठून आलं, ह्या एफ नेम मध्ये जी व्हॅल्यू ती इथे येणार. आणि ही एफ नेम ची व्हॅल्यू कुठून आली, फर्स्ट प्लस स्पेस प्लस लास्ट मध्ये. आणि हे फर्स्ट आणि लास्ट कुठून आलं, ते इथून आलंय. ठीक आहे. म्हणजे फुल नेम ह्या फंक्शन मध्ये आपण अजून एक फंक्शन डिफाइन केलंय. राईट. सो दिस फंक्शन इज डिपेंडिंग ऑन दिस फंक्शन. इंडिपेंडंट नाहीये, डिपेंडंट आहे.
दिस फंक्शन इज डिपेंडिंग ऑन दिस फंक्शन. ठीक आहे. सो फंक्शन विद इन द फंक्शन, इथे पण तेच आहे, फंक्शन विद इन द फंक्शन. आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल. ऑल राईट, let's see what is the next characteristic of this function. It is possible to pass a function as a parameter to another function. इथेच तुम्हाला दाखवतो. Look at here. काय म्हटलंय? It is possible to pass a function as a parameter to another function. म्हणजेच आता हे बघा, हे फंक्शन आहे आणि हे काय पॅरामीटर्स आहेत. तर इथे पॅरामीटर्स मध्ये आपण काय व्हॅल्यू पास करतोय? राहुल आणि पाटील या व्हॅल्यूज पास करतोय आपण. ठीक आहे. त्या स्टेटमेंट मध्ये आपण काय म्हणतो? इन्स्टेड ऑफ पासिंग द व्हॅल्यू यू कॅन पास फंक्शन डायरेक्टली. तुम्ही डायरेक्ट फंक्शन पास करू शकता. यू कॅन डायरेक्टली पास द फंक्शन इन्स्टेड ऑफ द व्हॅल्यूज टू अनदर फंक्शन. फंक्शनला इथे तुम्ही डायरेक्ट फंक्शन पास करू शकता असं त्याचं म्हणणं आहे. राईट, that is what the meaning of this particular line. It is possible to pass a function as a parameter to another function. Example बघूया. इथेच बघा, इथे हा जो C पास केलाय, व्हॉट इज दिस C गाइज? C इज दिस व्हॅल्यू, ही व्हॅल्यू येते आणि ही व्हॅल्यू कुठून आली? या फंक्शन मुळे आली. राईट, मी जर फक्त ऍडिशन या फंक्शनला कॉल केलं, फक्त ऍडिशन या फंक्शनला कॉल केलं आणि त्याच्या दोन व्हॅल्यूज दिल्या, एक 3,2, तर होणार काय? ऍडिशन फंक्शनला कॉल केलं, सो ते कंट्रोल इकडे जाणार, फंक्शन कडे जाणार. एक्स मध्ये कोणती व्हॅल्यू जाणार? 3. वाय मध्ये कोणती व्हॅल्यू जाणार? 2. सो 3 + 2 होणार. सो सी ची व्हॅल्यू किती होणार? 5. आणि ही 5 व्हॅल्यू इथे जाणार. दिस व्हॅल्यू विल गो हिअर अँड रिटर्न मध्ये काय येणार? 5 × 5. सो 5 × 5 25. सो याचं आउटपुट जे असणार आहे दॅट विल बी 25. इवन इफ द नेम ऑफ द फंक्शन इज ऍडिशन, त्या ऍडिशन मध्ये आपण काय केलंय? स्क्वेअर नावाचं फंक्शन ऍड केलेलं आहे. त्याच्यामुळे होतं काय की जे दोन नंबर आहे त्याची ऍडिशन झाल्यानंतर जो नंबर येतोय त्याचा स्क्वेअर करतोय आपण. दॅट इज व्हॉट हॅपनिंग ओव्हर हिअर. असं इथे होतंय. राईट, आता मी तुम्हाला काय दाखवणार आहे? इन्स्टेड ऑफ पासिंग दिस C ओव्हर हिअर, इन्स्टेड ऑफ पासिंग दिस C ओव्हर हिअर, आपण काय करू शकतो? आपण हा ऍडिशन हा जो फंक्शन आहे, आय एम सॉरी, ऍडिशन हा जो फंक्शन आहे, हा फंक्शन एक व्हॅल्यू रिटर्न करणार. and that is return x plus y. ठीक आहे. हा एक व्हॅल्यू रिटर्न करणार आहे, जे आपण स्टोअर नाही करत आहे कुठेही, तो एक व्हॅल्यू रिटर्न करणार आहे. आणि ती व्हॅल्यू आपल्याला कुठे पाहिजे? इथे. मग आपण इथे काय लिहिणार? या फंक्शनचं नाव लिहिणार. आपण इथे फंक्शनचं नाव लिहिणार. इन्स्टेड ऑफ दिस, राईट, इन्स्टेड ऑफ दिस आपण इथे काय लिहिणार? त्या फंक्शनचं नाव लिहिणार. स्क्वेअर मध्ये ऍडिशन. ऍडिशन या फंक्शनचं नाव लिहिणार. राईट, आणि त्यामध्ये त्याला देणार x, y. दॅट्स इट. ठीक आहे. दोन वेगवेगळे फंक्शन लिहिले, म्हणजे लेट मी डू इट. फंक्शन मध्ये फंक्शन नाहीये, दोन वेगवेगळे फंक्शन आहे. आता इथे मी एक दुसरं फंक्शन लिहितोय, फंक्शन मध्ये फंक्शन नाहीये. राईट, दिस इज अ सेपरेट फंक्शन. नाव वी आर रायटिंग अनदर फंक्शन, स्क्वेअर. स्क्वेअर नावाचं फंक्शन लिहितोय, पण त्या स्क्वेअर फंक्शनला आपण काय देतोय? आर्ग्युमेंट काय पास करतोय? फंक्शन. कोणतं फंक्शन? ऍडिशन नावाचं. ऍडिशन. आणि ऍडिशन फंक्शनला काय लागणार आहे? दोन पॅरामीटर्स आहेत, दोन व्हॅल्यू लागणार आहेत. ते पॅरामीटर आपण डिफाईन केले x, y ने. आपण फंक्शन अप्लाय केलंय स्क्वेअरला, राईट, ऍज आर्ग्युमेंट. आणि हा रिटर्न काय करणार आहे? इट विल रिटर्न व्हॉट? इट विल रिटर्न addition of x, y into addition x, y. This is what it will return.
आता हे एक्झिक्युशन कसं होणार बघा. आता जेव्हा मला या स्क्वेअर फंक्शनला कॉल करायचं आहे, तर सिम्पली इथे लिहिणार आपण स्क्वेअर फंक्शनला कॉल केलं. ठीक आहे. आता स्क्वेअर फंक्शन मध्ये ऍडिशन आहे. ठीक आहे. सो इथे आपण ऍडिशनला पण कॉल करणार आहे. ठीक आहे. कॉमा सॉरी ब्रॅकेट, इथे लिहिणार आपण 3, इथे लिहिणार 2. सॉरी कोलन नाही आहे ना. सो आपण इथे फक्त कॉल केलाय. इथे कॉल केल्यानंतर या फंक्शनला इथे कॉल केल्यानंतर कंट्रोल कुठे जाणार? कंट्रोल विल गो टू द स्क्वेअर, इकडे स्क्वेअर कडे जाणार. ठीक आहे. स्क्वेअर कडे कंट्रोल गेल्यानंतर काय होणार? रिटर्न मध्ये आपल्याला काय पाहिजे? ऍडिशन x, y. तो इथे रिटर्न मध्ये काय करतो? ह्या फंक्शनला कॉल करतो आपण. सो विल कॉल दिस फंक्शन. आपण या फंक्शनला कॉल करणार. मग कंट्रोल कुठे जाणार? ऍडिशन फंक्शन कडे जाणार. गेला कंट्रोल. आता ऍडिशन फंक्शन कडे कंट्रोल गेल्यानंतर ऍडिशनला 2 आर्ग्युमेंट लागणार. ऍडिशन फंक्शनला 2 आर्ग्युमेंट लागणार, एक x आणि एक y, म्हणजे 3 आणि 2. मग x मध्ये गेला 3, y मध्ये गेला 2. रिटर्न काय केलं त्याने? 3 + 2 म्हणजेच काय? 5. राईट. मग इथे काय आला? 5. इथे काय आला? 5 इंटू परत ऍडिशन x, y. परत आपण इथे ऍडिशन फंक्शनला कॉल करतोय. वी आर अगेन कॉलिंग द ऍडिशन फंक्शन. परत कंट्रोल कुठे जाणार? ऍडिशन फंक्शन कडे जाणार. परत 3, 2 म्हणजे याचं परत रिटर्न मध्ये 5 येणार. इथे मल्टिप्लिकेशनचा साइन आहे. 5 × 5 होणार 25. सो याचा आउटपुट असणार आहे 25. सो नथिंग इज डिफरंट ओव्हर हियर. इथे वेगळं काही केलेलं नाही. आपण फंक्शन मध्ये फंक्शन लिहिलेलं नाहीये. तर एक फंक्शन वेगळं लिहिलंय, दुसरं फंक्शन वेगळं लिहिलंय. पण दुसरं फंक्शन जेव्हा आपण लिहिलंय की त्याच्या आर्ग्युमेंटला आपण ते आधीचं फंक्शन सप्लाय केलेलं आहे. म्हणजेच काय की या इन्स्टेड ऑफ डायरेक्टली सप्लाइंग द आर्ग्युमेंट टू द स्क्वेअर, आपण ऍडिशन फंक्शनला कॉल केलेलं आहे आणि त्या ऍडिशन फंक्शनला आपण आर्ग्युमेंट पास केली. राईट. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. So this is what the third line means. Third line चा अर्थ हा आहे की it is possible to pass a function as a parameter to another function. ठीक आहे. थर्ड काय? it is possible that a function can return another function. एक फंक्शन दुसरं फंक्शन रिटर्न करू शकतो. राईट. म्हणजेच इथे जर आपण आता बघितलं, लेट्स टेक अ न्यू स्लाइड. याची डुप्लिकेट करूया. इथे आपण एक फंक्शन डिफाइन करूया फुल नेम नावाने. डेफ फुल नेम. राईट. आधी आपण बघितलंय. एनिवेज पुन्हा एकदा बघूया, रिव्हिजन होऊन जाईल. फुल नेम काय लागणार आपल्याला? 2 व्हेरिएबल लागतील. फर्स्ट ज्याच्यात फर्स्ट नेम राहील, कॉमा लास्ट ज्याच्यात लास्ट नेम राहील. ठीक आहे. या फंक्शनचं काम काय आहे? फर्स्ट नेम आणि लास्ट नेमला जोडून रिटर्न करणं. म्हणजे रिटर्न काय? रिटर्न करणार फर्स्ट प्लस याच्यामध्ये स्पेस. राईट. अंडरस्कोर नाही तर स्पेस आहे. सो कन्सिडर इट एज स्पेस प्लस लास्ट. ठीक आहे. सो फुल नेम फंक्शन हे रिटर्न करणार आहे. आता आपण काय करतोय? अजून एक फंक्शन लिहितोय ग्रीट नावाचं. डेफ ग्रीट. याच्यात आपण ग्रीट करणार आहे त्या नावाच्या पर्टिक्युलर व्यक्तीला. राईट. हे जे नाव येणार आहे या नावाच्या व्यक्तीला आपण ग्रीट करणार आहे. फॉर एक्झाम्पल मी फुल नेमला कॉल केलं, फुल अंडरस्कोर नेम. याला जेव्हा मला कॉल करायचं आहे तेव्हा मला फर्स्ट नेम मध्ये लिहावं लागणार आहे. लेट्स से विराट कॉमा कोहली. ठीक आहे. कॉल केलं ते याचं आउटपुट काय असणार आहे? कॉन्कॅटिनेशन विराट स्पेस कोहली. राईट. पण मला काय करायचंय? एक फंक्शन बनवायचं आहे ज्याच्यामध्ये जे फर्स्ट नेम असेल, फर्स्ट कॉमा लास्ट जे देणार त्या पर्टिक्युलर व्यक्तीला
तो ग्रीट करेल, हॅलो हॅलो कॉमा स्पेस कॉमा, इथे विराट कोहली लिहायचंय मला, म्हणजे इथे जो फर्स्ट नेम आणि लास्ट नेम इथे, सो ते कॉन्कॅटिनेशन करायचं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम, जे आपण ऑलरेडी फुल नेम मध्ये केलेलं आहे. सो मी इथे काय लिहिणार, तर फंक्शनला कॉल करणार. आय विल कॉल द फंक्शन फुल अंडरस्कोर नेम, इथे लिहिणार फर्स्ट कॉमा लास्ट, ब्रॅकेट कंप्लीट, प्रिंटचा ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे. सो इथे आपण रिटर्न करतोय फुल नेम. फंक्शन इज रिटर्निंग द फंक्शन, अनदर फंक्शन, एक फंक्शन दुसऱ्या फंक्शनला रिटर्न करते. आता बघा ह्याच्यात जर मी ग्रीट ह्या फंक्शनला कॉल केलं, ग्रीट ह्या फंक्शनला कॉल केलं तर एक्झिक्युशन कसं होणार आहे बघूया. ग्रीट त्याला दोन आर्ग्युमेंट लागतील, फर्स्ट आणि लास्ट. मी इथे लिहिलं विराट कॉमा इथे लिहिलं कोहली. राईट. सो कंट्रोल कोणाकडे जाणार, फंक्शनकडे. कोणत्या फंक्शनकडे, ग्रीट फंक्शनकडे. ठीक आहे. सो पायथॉनने जम्प केलं फंक्शन डेफिनेशन मध्ये. मग फर्स्ट मध्ये काय गेलं, विराट, इथे कोण गेलं, विराट हे नाव गेलं, ह्याच्यामध्ये कोहली हे नाव गेलं, गेलं मीन्स असाइन झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय प्रिंट होणार आहे, हॅलो. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले हॅलो प्रिंट झालं, हॅलो. त्याच्यानंतर काय प्रिंट झालं, स्पेस, लेट्स स्पेस प्रिंट झालं. इथे आलो आपण. आता इथे काय करतो आपण, फंक्शनला कॉल करतोय. सो इथे ह्या फंक्शनला आपण कॉल करतोय, या फंक्शनला कॉल करतोय, याचा अर्थ कंट्रोल कोणाकडे जाणार, फुल नेम डेफिनेशन कडे जाणार. ठीक आहे. मग आता आपण इथे आलो. इथे याला दोन आर्ग्युमेंट लागतात, फर्स्ट. मग फर्स्ट मध्ये कोण आहे, विराट. इथे आला विराट. लास्ट मध्ये कोण आहे, कोहली. इथे आलं कोहली. मग या फंक्शनचं काम काय, रिटर्न करा. काय रिटर्न करा, विराट प्लस स्पेस प्लस लास्ट, म्हणजे विराट स्पेस कोहली हे नाव रिटर्न करा. ते इथे येणार, विराट स्पेस. दिस इज हाऊ द आउटपुट विल बी. कोणाचं आउटपुट आहे मित्रांनो, ग्रीट ह्या फंक्शनचं आउटपुट आहे. आणि हे जेव्हा आउटपुट आपल्याला मिळवायचं होतं तेव्हा आपण फुल नेम ह्या फंक्शनला सुद्धा कॉल केलेलं आहे रिटर्न मध्ये. तर याचं आउटपुट सुद्धा आपण ग्रीट फंक्शन मध्ये घेतलेलं आहे. सो वी आर रिटर्निंग द फंक्शन इन अनदर फंक्शन. दॅट इज व्हॉट द मिनिंग ऑफ दिस लास्ट लाईन. इट इज पॉसिबल दॅट द फंक्शन कॅन रिटर्न अनदर फंक्शन. तर आपण हे फंक्शनचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे किंवा प्रॉपर्टीज म्हणा याला, हे आपण बघितलंय. सो सगळ्यात पहिले फंक्शन म्हणजे काय, ऑब्जेक्ट आहे ज्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही व्हेरिएबलला असाइन करू शकता, फर्स्ट थिंग. त्याच्यानंतर फंक्शन मध्ये फंक्शन तुम्ही डिफाईन करू शकता. एक फंक्शन लिहिलं त्याच्या खाली तुम्ही दुसरं फंक्शन लिहू शकता. पहिल्या फंक्शनच्या बॉडीमध्ये दुसरं फंक्शन लिहू शकता. असे मल्टिपल फंक्शन लिहू शकतात. राईट. एन नंबर ऑफ फंक्शन, फंक्शन मध्ये फंक्शन, त्यामध्ये फंक्शन, त्यामध्ये फंक्शन. सो फंक्शनची अशी तुम्ही एक सिरीजच तुम्ही लिहू शकता. राईट. इट इज पॉसिबल टू पास अ फंक्शन ऍज अ पॅरामीटर टू अनदर फंक्शन. राईट. फंक्शनला जसे आपण पॅरामीटर्स म्हणजे आर्ग्युमेंट पास करतो, तसं इन्स्टेड ऑफ आर्ग्युमेंट यू कॅन डायरेक्टली पास अ फंक्शन इटसेल्फ. आणि त्याच्यानंतर दॅट की फंक्शन हे दुसरं फंक्शन रिटर्न करू शकतं. ठीक आहे. बिकॉज हे सगळं पॉसिबल आहे कारण पायथॉन मध्ये सगळं काही काय आहे, ऑब्जेक्ट आहे. एव्हरीथिंग इन पायथॉन इज ऑब्जेक्ट. ठीक आहे. सो हा व्हिडिओ बऱ्यापैकी मोठा झाला आहे. सो हा जो पुढचा टॉपिक आहे तो आपण डिस्कस करूया पुढच्या लेक्चरमध्ये. सो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, जिथे आपण डिस्कस करणार आहोत पासिंग व्हॅल्यूज टू द फंक्शन. राईट. जेव्हा आपण एखाद्या फंक्शनला व्हॅल्यूज पास करतो तर काही गोष्टी आहेत ज्या कधी कधी ट्रिकी दिसतात पण त्या नसतात. राईट. सो येस, बघूया मग त्या काय गोष्टी आहेत ज्या ट्रिकी दिसतात पण ऍक्च्युली त्या नसतात. कधी कधी कन्फ्युजन होतं त्या गोष्टी समजताना स्टुडंटच्या माइंड मध्ये. या टॉपिक बद्दल बोलतोय मी. हा टॉपिक आपण सविस्तर बघूया
पुढच्या लेक्चरमध्ये, मीन्स पुढच्या व्हिडिओमध्ये. सो टिल देन कीप प्रोग्रामिंग, प्रॅक्टिस करत राहा, फंक्शन डिफाईन करत राहा. मीन्स प्रोग्राम जेव्हा लिहिताना तो फंक्शन डिफाईन करून प्रोग्राम लिहत जा, असं माझं सांगण्याचा अर्थ आहे. राईट. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.